नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर आता वाजलेले आहे सकाळचे 6:45, कारण की आज आहे नवमी आणि माझी इथं नवमीच आहे ना, मला खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो, कारण की घरच्या देवांना पण दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग उषाताईकडे पण आम्हाला ताट घेऊन जायचं आहे, कारण की तिथे गड बसलेले आहेत। तर आम्ही दरवर्षी आहे ना घरच्या देवासाठी ताट बनवतच असतो आणि तिकडच्या घरी पण घेऊन जात असतो। तर आज सकाळी मी आहे ना लवकर उठली, 5 वाजता उठली मी। त्याच्यानंतर मग आंघोळ केली, त्यानंतर मग घर पूर्ण झाडत नेले, पुसत नेले, बाहेर अंगणामध्ये पाणी टाकलं, त्यानंतर मग रांगोळी टाकली आणि त्यानंतर मग आता स्वयंपाकाची तयारी करत आहे। तर सर्वात अगोदर मी आहे ना वरण भाताचा कुकर आहे ना हा लावून दिला होता। त्यानंतर का रात्रीच वड्याची जी डाळ आहे ना बरबटीची ही भिजू घालून दिली होती, तर ती आता एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे झरण्यासाठी। आणि इकडे मी बनवलेली आहे कढी। तर डाळीला अगोदर मी याने मिक्सरमधून पूर्ण बारीक काढून घेतलं, त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून दिले, म्हणजे हळद, लाल तिखट, सोप, ओवा वगैरे टाकून दिला, मीठ वगैरे। आणि त्यानंतर मग त्याला थोडा वेळ मुरू देत आहे आणि तिथपर्यंत इथे मी सर्व तळण करून घेतलेलं आहे। कुरवड्या, पापड हे सर्व अगोदर मी यांना तळून घेते, त्याच्यानंतर मग वडे आणि जे भजे आहेत ना हे तळून घेणार। आणि मग त्याच्यानंतर काय राहते, फक्त भाजी राहते, खीर राहते आणि ज्या पुऱ्या आहेत ना ह्या राहतात, कारण की मी यांना पोळ्या बनवत नसते, मी पुऱ्या बनवत असते। तर म्हटलं अगोदर हे जे तळण आहे ना हे करून घेते, त्यानंतर मग तेल गरम होतं, तर इथे मी यांना पुऱ्या पण तळून घेत आहे। आणि जी भाजी आहे ना आज तर मी बटाट्याची भाजी बनवणार आहे, पण म्हटलं अगोदर ते पुऱ्या तळून घेते, त्यानंतर मग बटाट्याची भाजी बनवणार। तर आता देवांचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे आणि मी ताटामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे। फक्त आता दिव्यांमध्ये तेल आणि वात टाकायची राहिली, दोन्ही ताटं वेगळे वेगळे काढून घेतले, 7-7 नैवेद्य काढलेले आहेत। पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आता। आणि इकडे केळं पण काढून घेतले मी आणि 14 लिंब, कारण की एका ताटामध्ये 7-7 लिंब ठेवायचे आहेत, हे पण काढून घेतले। सर्व गॅस ओटा हा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे। भांडे आता घासतच होती, तर म्हटलं चला तुम्हाला अगोदर दाखवून देते किंवा काय काय बनवलं होतं। तर मी आहे ना जेवणामध्ये इकडे खीर आहे, त्याच्यानंतर वडे, भजे, आलूची भाजी, याच्यामध्ये आलूची भाजी आहे, खाली कढी आहे, वडे भजे रेडी आहे। तिकडे देवाचे पण नैवेद्य काढून घेतले 2 आणि वरण भात आहे, इकडे आहेत वडे भजे। आणि कुरवड्या पापड नरम होतात म्हणून मग मी त्या पॉलिथिनमध्ये बांधून ठेवलेले आहेत। तर आता पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आणि फक्त आता फुलं तोडायचे राहिले आणि देवासाठी हार राहिला करायचा। तर आता 10 वाजलेले आहेत, 10 वाजता माझं पूर्ण स्वयंपाक रेडी आहे। निहूची आंघोळ राहिली करायची, पण त्यासाठी पाणी लावून दिलं मी गिझरमध्ये। गिझर आता म्हणजे पाणी गरम होईपर्यंत म्हटलं चला भांडे घासून घेते आणि लवकर मग उषाताईकडे पण जायचं आहे। तर भांडे घासून घेते, निहूची आंघोळ करून देते, त्याच्यानंतर मग फुलं तोडणार, हार करणार, त्याच्यानंतर मग उषाताईकडे जाणार, म्हणजे घरच्या देवांची आरती वगैरे झाल्यानंतर। तर चला आता 10 वाजले, इथे मी माझ्यासाठी चहा केला। सकाळपासून नॉनस्टॉप कामं सुरू आहेत माझी। तर इथे चहा पण बनवला होता, तर तो पण आता थंड झालेला आहे, पण तरी पिऊन घेते। 2 मिनटं पण शांत असं बसायला मिळालं, ताण पण लागली मला माहिती आहे काय। आणि खूप वेळचं माझं चालू होती बा मला पाणी प्यायचं, पण मी विसरून जात होती। हा मग हे पण आमची निहू काय करत आहे तू? हा काय पाहिजे? बना थांबून जा, बेटा जेजेचा तुला देते मी, थांबून जा, 2 मिनिट थांबून जा। विसरून जात होती पाणी पिण्याचं। निहू मला चहा घेऊ दे, भांडे घासते मी आणि तुझी नवणं करून देते, मग तुझा जे पण करायचं आहे, ठीक आहे। निहूची तयारी पण करून द्यायची आहे। निहूला मस्तपैकी मी आता नंतर लेहंगा घालून देणार आहे। काय बना जेजेच आहे, नंतर दे, थांबून जा बेटा, देते मी तुला, थांबून जा, दुसरं देते मी तुला, बना ना दुसरं देतो, तो जेजेचा। तर निहूला मला लेहंगा घालून द्यायचा आहे, निहूची पूजा करायची आहे, तर लवकर आटपायचं आहे सर्व। तर चला चहा घेऊन घेते, नंतर मग कामं करते।
चला तर मग आता सर्व तयारी झालेली आहे, पूजा करून झालेली आहे। इकडे आईने जे जे सांगितलं होतं ते सर्व ठेवून दिलेलं आहे मी। 7 केळं, 7 लिंब, त्यानंतर खारका आणि काय म्हणतात त्याला हैकुंड हे, आणि काय याच्यामध्ये सुपारी आहे, बदाम आहे, नवग्रहाचं सामान असते ना ते, तर त्याच्यामधलं आम्ही 7-7 इथं ठेवत असतो। तर इथे हे सर्व ठेवलेलं आहे। नैवेद्याचं ताट इथे तयार आहे, दिवे लावून दिलेले आहे। तर आता अशा प्रकारे या वर्षीची पूजा मी केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर माझा फक्त आरती राहिली आता करायची, तर लवकर आरती करून घेते आणि त्याच्यानंतर मग निहूची पण तयारी करायची आहे, निहूची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर मग आमची निहू जेवण पण करणार आहे। आणि मग आता घरचं सर्व आटोपल्यानंतर मग मी जाणार आहे उषाताईकडे। गणपती दुर्गा माता की जय, सुखकरिता दुःखहरिता वार्ता वेदनाची निर्विपूर्वे कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुर कंठीजळ केमाळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना स्फूर्ती, जय देव। ती करून झालेली आहे आणि खूप छान वाटत आहे। खूप लवकर सर्व कामं करून घेतले आणि आता फक्त आमच्या निहूचं राहिलं, कारण आमच्या निहूला लागलेली आहे भूक। तिने कुरवड्या पापडाची जे पॉलिथिन आहे ना ते घेऊन घेतलेली आहे, तिला खायचे आहेत, पण तिला एवढं लवकर देणार नाही मी, कारण की तिची तयारी करून देते। तर निहूची तयारी करून देते, त्याच्यानंतर मग तिला जेवण देणार नाही। हा चला तर मग फ्रेंड्स, आता माझ्या मुलीची तयारी झालेली आहे आणि माझ्या मुलीला मी खूप सुंदर असा हा लेहंगा घालून दिलेला आहे। न्यू ते जेजेचं आहे, हा पापड देते, ते जेजेच्या हात नको। तर आता मी तिला मस्तपैकी हा येल्लो आणि पिंक कलरचा लेहंगा घालून दिलेला आहे, जो तिच्या मावशीने आणलेला आहे तिच्यासाठी, विजू मावशीने। न्यू थांब ना, न्यू चाल ना, तुझे ऐकत जा, नाही बा ऐकतच नाही। एक वेळ इकडे पा, माझ्याकडे पा, निहू चल, हे घे, पाहिजे का घे। कशी दिसत आहे माझी निहू, छान छान दिसत आहे। चल ना बेटा, चल चल लवकर तुझे पाय धुवून घेते मी, मग आपण आईकडे पण जाऊ। हा बस इथं। घरची पूजा झालेली आहे, निहूचे पाय धुतले, निहूचं जेवण पण झालेलं आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत उषाताईकडे आरती करण्यासाठी। राहिली बाबाच्या घरामध्ये पावडर। निहू झालं ना तुझा मेकअप झालेला आहे ना निहू? ए निहू, तेलाच्या बॉटल हात नको बस झालं। नाही ते घेतेच, ते तेलाच्या बॉटलच पाहिजे तिला। हा हो भावाचं चांगलं होत्या होते म्हणा, मी आली ना म्हणा, आता भावाईचं चांगलंच होते। भवानी माता बापर काय भेटलं? बनाना। हा बनाना खा, बनाना खा। तर घरचे सर्व कामं आटपून मी आलेली आहे आता माझ्या आईकडे देव्या पाहण्यासाठी। आणि माझं लग्न झालं तेव्हापासून मी फर्स्ट टाइम इथे आता देव्या पाहायला आलेली आहे। कारण की माहिती काय, गावातल्या गावात असून माझं घराच्या बाहेर निघणं होत नव्हतं नवमीच्या दिवशी। दुसरं कारण म्हणजे की बा नवमीच्या दिवशी निहूचे पप्पा आहेत ना हे घरी राहतच नव्हते, कारण की ते जात होते त्यांच्या मंडळमध्ये, कारण की त्यांच्या पण मंडळाच्या देवीची आहे ना मिरवणूक निघत होती, त्याच्यामुळे आहे ना ते घरी थांबतच नव्हते। आणि मला आईच्या घरी म्हणजे कसं आहे आणून सोडण्यासाठी कोणीच नव्हतं, पण यावेळेस निहूचे पप्पा घरी नव्हते, ते गेलेले होते बाहेर गावी। पण कसं आहे दादांना निहूची खूप आठवण येत होती, म्हणून मग तो स्पेशल तिला घ्यायला आला। त्याच्यामुळे मला आहे ना सर्व देव्या इथल्या पाहायला मिळाल्या आणि आमची निहू आहे ना खूप एन्जॉय करत होती। हा डीजे चालू होता, पण मी आहे ना निहूच्या कानामध्ये अगोदरच आहे ना कॉटन हा टाकून ठेवला होता। तर जसे जसे देव्या आईच्या घरापासून चालल्या होत्या ना तसं तसं आमच्या निहूला खूप मजा येत होती आणि माझी निहू आहे ना तिने खूप एन्जॉय केलेला आहे देवीमध्ये।
तर आता सर्वजण आलेले आहेत, मोठी ताई आलेली आहे देवा पाहण्यासाठी, तिची मुलं पण आली आणि इथे चालू आहे नारळ फोडण्याचा कार्यक्रम। आणि आमची निहू पा कशी बसली, निहू तू कशासाठी बसली निहू अशी? पाणी पाहिजे का तुला? निहूने पहिलाच नंबर लावलेला आहे इथे पाण्यासाठी। दादासोबत खूप शांत आहे। अरे बापरे, इथं कोण भेटलेलं आहे? बापूजीचे भाऊ लहान आहे, तर मधातच कोणा कोणी आम्हाला भेटतच आहे। तर निहू खूप शांत आहे तिच्या दादाजवळ, आणि जेव्हा मी आईच्या घरी होती तेव्हा ती माझ्या जवळ होती ना, खूप रडत होती। आणि आता बघा भाऊ दिसल्याबरोबर भावाजवळ शांत। तर थोड्याशा देव्या पाहून झाल्यानंतर आम्हाला इथे लागली होती सर्वांना खूप भूक, तर म्हणून आता इथे आम्ही थांबलो होतो पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी खाण्यासाठी। पण श्रवणने नाही सांगितलं, कारण की श्रवणला जास्त पाणीपुरी आवडत नाही, म्हणून मग आता निहू आणि श्रवण इथे फिरत होते आणि आम्ही चौघजण खात होतो पाणीपुरी। तर इथे आहे ना डीजेचा आवाज खूप होता, तर म्हणून मग आता निहू आणि निहूचा दादा यांना नुसतं इथे फिरत होते। तर निहू खूप एन्जॉय करत आहे, आणि म्हणजे कसं आहे आता गाणे सुरू होते, तर निहू आहे ना थोडंसं मधामधात त्यांना डान्स पण करत होती। तर तुम्ही बघू शकता आता आम्ही इथे पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो होतो, तर तिला पण पाणीपुरी खायची होती, पण आता श्रवणी तिला बोललं, कारण कसं आहे जर पाणी म्हणजे कसं डोळ्यामध्ये उडालं असतं तर ती आणखी रडलीच, म्हणून मग श्रवणनी आहे ना तिला एका साईडला घेऊन गेला। तर चला तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आमच्या अकोटमध्ये देवा कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा। चला तर मग फ्रेंड्स, भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।